आज खूप दिवसानंतर माझे शाळेतले मित्र भेटले आणि श्रावण चालू झाले होते, त्यामुळे श्रावणचा पहिला समोर असल्यामुळे आणि आम्ही अचानक ठरवला पारदेश्वर जाण्याचा प्लॅन। पारदेश्वर मंदिर छत्रपती संभाजीनगरवरून 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे। पहिले तुम्हाला पिसदेवी हे गाव लागन। पिसदेवी गावातून अजून एक आपल्या शाळेतला मित्र सोबत घेतला आणि दात काढत निघालो आम्ही पारदेश्वर मंदिराच्या प्रवासाला। थोडं समोर आल्या सावंगी बायपास हा रोड लागन, आपल्याला समोर जायचंय। तेवढ्यात आपला मित्र हिरवीगार झाडी झुडप आणि सुंदर रोड बघून धूम 3 वाणी गाडी चालवत होता। लहान असताना आम्ही सगळे मित्र सायकलीवर जायचो आणि आज खूप दिवसानंतर गाडीवर चाललो, याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता। मंदिराच्या बाहेर छोटीशी जत्रा भरलेली होती। गाड्या आम्ही पार्किंगला लावल्या। मंदिराच्या बाहेर पहिले या दादानं आमच्या कपाळाला टिळा लावून स्वागत केला। ही काका बोलले रामराम बोला। रामराम बोलत बोलत आम्ही मंदिराच्या आत प्रवेश केला। मंदिराच्या उजव्या बाजूला 2 नाग आणि 1 हरिण, 1 कासव आहे। मंदिराच्या डावी बाजूला श्री वटसिद्ध यशनी मंदिर आहे। त्या मंदिराच्या बाजूला नवग्रह मंदिर आहे। त्या मंदिराच्या थोडं समोर आल्यास सरस्वती देवीचं मंदिर आहे। देवीच्या मंदिराच्या उजव्या बाजूला श्री पारदेश्वर मंदिर आहे।